नागपूर रत्नागिरी जो प्रस्तावित हायवे आहे त्याचं सध्या काम झपाट्याने चालू आहे आमच्या भागामध्ये. तर तो हायवे जो आहे तो निगवे कुशरे ह्या दोन्ही गावच्या सरहद्दीवरनं जातो आणि त्याच ठिकाणावरनं कोल्हापूरवरनं कोडवला जाणारा जो रस्ता आहे तर त्या रस्त्याला त्या ठिकाणी संबंधित NHI आणि संबंधित कंपनी जिथे काम चालू केले तर कोणत्या पद्धतीचा उड्डाणपूल अगर अंडरपास नाही आहे म्हणजे बॉक्स ब्रिज नाही आहे तिथं तर त्यामुळं हा रस्ता आता पूर्ण होईल पुढच्या वर्षभरामध्ये. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणावरनं तो रस्ता क्रॉस करणं अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथं कोणताही प्रस्तावित बॉक्स ब्रिज किंवा उड्डाणपूल ठेवले नसल्यामुळे लोकांमध्ये त्या संदर्भातली खूप भीती निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या शासकीय यंत्रणेविषयी चिड पण तयार झालेली आहे. म्हणजे या संदर्भात आम्ही गेली वर्ष झालं संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करतोय, स्थानिक आमदार खासदाराशी पत्रव्यवहार करतोय, पण अद्याप आमची दखल घेतली गेलेली नाही. म्हणून उद्याच्या 5 तारखेला त्या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा किंवा अंडरपास बॉक्स ब्रिज व्हावा या मागणीसाठी 5 तारखेला आम्ही या ठिकाणी मोठं जनआंदोलन उभा केलं. साधारण 1000 ते 1500 लोक त्या ठिकाणी आम्ही गोळा होऊन त्या ठिकाणी निदर्शनं करणार आहोत आणि आमची मागणी एकच आहे की या ठिकाणी तुम्ही उड्डाणपूल किंवा बॉक्स ब्रिज करा. कारण हे फक्त कोल्हापूर जिल्ह्यातली 10-12 गावं जी कोल्हापूरच्या उत्तर साईडला ती जोडत नाहीत तर पलीकडला सांगली जिल्ह्यात जाणारी वाहतूक त्याच रस्त्याने होते. महाराष्ट्राचं कुलदैव जे आहे दत्तचा ज्योतिबा त्या सुद्धा ज्योतिबा जाणारा रस्ता तो हाच मुख्य रस्ता आहे कोल्हापूर शहरावर जाणारा. त्यामुळं कर्नाटक असेल आंध्र प्रदेशातून भाविक दरवर्षी लाखो संख्येने त्या ठिकाणी येतात. याचा सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी विचार केलेला नाही आहे. आमची सुद्धा लहान मुलं या ठिकाणी शाळेत जातात, उसाच्या बैलगाड्या असतील, दररोज कामावर येणारे लोक आहेत ते त्याच रस्त्याने ये जा करत असतात. त्यामुळं भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे जो पण हा उड्डाणपूल होणार नाही तोपर्यंत हे या कंपनीला मेगा इन्फ्रा नावाची कंपनी हैदराबादची जे काम घेतले तिला आम्ही त्या ठिकाणी काम करू देणार नाही. आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही उड्डाणपूल करा. त्यांनी आमचं जमीन अधिग्रहण केली, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात तोडले, त्याला आम्ही विरोध केला नाही कारण विकास विरोधी नाही, आमचा विकासाला पाठिंबा आहे. पण लोकांचा जीव घेऊन हा तुम्ही विकास करू नका असंच आम्हाला सरकारला सांगायचं आहे. आणि उद्याच्या 5 तारखेला आम्ही पहिल्या टप्प्यात एक जनआंदोलन लोकशाही मागणी करणार आहे. तर त्यानंतर सुद्धा ह्या अधिकाऱ्यांना शांतपण आलं तर त्यांनी ते उड्डाणपुलाची मागणी मंजूर करावी आणि त्यांनी जर नाहीच केली उद्या तर हे आंदोलन आम्ही पुढे चालू होणार. जो पण आमची मागणी मान्य होणार नाही तोवर आम्ही या 10 लोक अजिबात थांबणार नाही. लोकशाही मार्गाने आमचा लढा चालूच राहील सरकारवर. तर याची दखल घेऊन त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आम्ही अपेक्षा करतो. तर उद्याच्या 5 तारखेचं आंदोलन करायचं आमचं निश्चित झालेलं आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.